रोहित पवारांकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उणीवांवर बोट ठेवण्यात आलंय। प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटलांचं चांगलं काम, पण काही सेलमध्ये काम करण्याची गरज आहे। अनेकांना पक्षासोबत येण्याची इच्छा आहे, पण पद नसल्याने निर्णय घेता येत नाहीत असं रोहित पवारांनी म्हटलंय। पद असो किंवा नसो, महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणं गरजेचं आहे। नीटचा मुद्दा मांडण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष कमी पडली असंही रोहित पवारांनी म्हटलं। रोहित पवार यांच्याकडून जयंत पाटील यांच्या कार्यक्षमतेवर एका प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं। त्यामुळे रोहित पवारांना प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा आहे का, आता हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो। कुठला निर्णय घेतील पदाच्या बाबतीत माझ्या बाबतीत मी तयार आहे, आणि जो विषय प्रमुख पदाच्या बाबतीत त्यात मी स्वतः इच्छुक नाही आहे, अजिबात नाही। कारण का त्याच्यामध्ये जयंत पाटील साहेब चांगलं काम करतच आहे, त्यांच्या मार्गदर्शनाने खाली काम करायचं आहे। पण काम करत असताना जो युवा विद्यार्थी अजून इतर जे काही सेल आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने काम करण्याची जरूरत आहे। माझं एकच मत असतं की पद असलं काय नसलं काय, एखादा मुद्दा जर महत्त्वाचा असेल तर त्याच्यावर लगेच बोललं पाहिजे। आता नीटच्या बाबतीत भूमिका घेणं फार महत्त्वाचं आहे, पण पार्टी असेल नाही तर इतरही जे काही ठराविक नेते असतील त्यांनी नीटच्या बाबतीत कुठलीही भूमिका लगेच घेऊ शकले नाहीत, ती घ्यायला पाहिजे होती, आणि ते आता घेत आहेत, ती चांगली गोष्ट आहे। मी नाराज झालो आहे आणि कुठेतरी जाऊन दरवाजा बंद करून बसलो आहे हे तुम्हाला कधी दिसणार नाही। माझा स्वभाव जर तुम्ही बघितला तर माझ्या मनामध्ये जे आहे ते मी बोलून दाखवतो। नगरला जे झालं त्याच्यामध्ये कुठल्याही नेत्यावर म्हणजे एका व्यक्तीवर मी टीका करत नव्हतो। मी पार्टीच्या स्ट्रक्चरवर, नाहीतर ज्या पद्धतीने आपली पार्टी चालते त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी कमी आहेत त्याच्यावर कुठेतरी प्रत्यक्षानं बोललो। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये वाद आहे, अंतर्गत वाद आहे, अशा प्रकारे चर्चा त्यांच्याच कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर होत आहे। कसं पाहता यावर? काय नाही, एकदा पवार साहेब दोघांना बोलवून घेतील, शांत होऊन जाईल। रोहित पवार हे सातत्यानं अजित पवार गटातील आमदार हे आमच्याकडे येणार, आता येतील, मग येतील, 15 दिवसात येतील। आता लोकसभेचे निकाल लागून 15 दिवस होत आले तरी अजून कुठलाही आमदार हा पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडे गेलेला नाही। रोहित पवार हे फक्त त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक आशादायी चित्र निर्माण व्हावं आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये आमच्याकडं आमदार निवडणुकीची निवडणूक लढवण्याच्या करता कशी रांग लागलेली आहे हे चित्र दिसावं म्हणून आत्मविश्वास भरण्याचा प्रयत्न करत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।